रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष आता टोकाला गेलाय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरे यांना खडेबोल सुनावलेले आहेत। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। गद्दारी कराल तर श्रीवर्धनमध्ये उमेदवार उभा करू। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी तटकरेंना हा इशारा दिलेला आहे। कर्जतमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्याने आता संताप व्यक्त करण्यात येतो। आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं। आपण उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा आपण त्या ठिकाणी तटकरे साहेबांना निवडून आणलेला आहे। परंतु जिल्ह्यामध्ये या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे। लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं, परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे। म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो। आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेलो आहे। तर यासाठी झालेलं आहे भरत शेठ की जर या मतदारसंघामध्ये महाड मतदारसंघ तर आम्ही कसाही खेचून आणूच, पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, हे विसरता कामा नये। मला वाटतं आमदारासारख्या महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींना नेत्यांनी सुद्धा जर महायुती म्हणून आपण एकत्रित सामोरं जाणार असू तर महायुतीत वितुष्ट येतील अशा प्रकारची वक्तव्य टाळली पाहिजेत, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट मत आहे। मागेही देवेंद्रजींनी महायुतीच्या षण्मुखानंदच्या मेळाव्यात त्या ठिकाणी सांगितलं होतं की कोणाला जर खुमखुमीच आली तर आपल्या पक्षप्रमुखांशी बोला आणि नंतर ती खुमखुमी भागवा। तर मला वाटतं कुणीही त्या ठिकाणी अशा प्रकारे महायुतीत वाद निर्माण होईल आणि ज्याचा आपल्या वाटचालीवर निवडणुकीवर परिणाम होईल असं कोणी वक्तव्य करू नये, अशा प्रकारची पुन्हा एकदा नम्र अशा प्रकारची विनंती। मागच्या वेळी शिवसेनेने 126 जागा विधानसभेमध्ये लढवल्या होत्या। आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट सगळ्यांपेक्षा चांगला आहे। त्याच्यामुळे त्या स्ट्राईक रेटमुळे अजून त्याच्यात काही 40-50 जागा किंवा 30-40 जागा मिळाल्या तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न नक्कीच आहेत। पण शेवटी जागा वाटपाचा निर्णय आहे हा सर्वोच्च नेते घेतात। त्याच्यामुळे सर्वोच्च नेते जागा वाटपाचा निर्णय घेतील। माध्यमांबरोबर बोलणी करून लोकांमध्ये आणि स्वतःच्या पक्षात आणि इतर पक्षात संभ्रम तयार करण्याचं काम करू नये, कारण असं हे कोरकट सारखी विधान करण्यात काही अर्थ नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।